तरसोद-पाळधी बायपासवरील पुलालगतचा भराव कोसळणे आणि रस्त्याला मोठे तडे जाण्याच्या गंभीर घटनेनंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान दोन्ही मंत्र्यांनी कामाच्या दर्जावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदाराला चांगलेच खडे बोल सुनावले. यावेळी बोलताना मंत्र्यांनी सांगितले की हा पूल कोसळण्याच्या उंबरठ्यावर होता. जर वाहतूक सुरू असताना पूल कोसळला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. ही अत्यंत गंभीर बाब असून याला कुठल्याही परिस्थितीत माफी दिली जाणार नाही. मंत्र्यांनी स्पष्ट केले की या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली जाणार असून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेमुळे महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या दर्जाबाबतही पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. पूल आहे ठेकेदाराचा निष्काळजीपणाने निकृष्ट. हे बघा, जिल्हा नियोजन समितीमध्ये असेल किंवा खासदार स्मिताताई असतील यांनी वेळोवेळी या ठिकाणी या गोष्टीच्या तक्रारी केलेल्या आहेत. ऑलरेडी याची मुदत संपल्यानंतर सुद्धा याला मुदतवाढ देण्यात आली, तरीसुद्धा या कॉन्ट्रॅक्टरने हे काम सबलेट केलं आणि सबलेट केल्यानंतर आज बघताय की परिस्थिती काय आहे. त्यांना राज्याच्या कोणत्याही नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली त्याचं त्यांनी NC घेतलेलं नाही, कोणाचं ऐकलं नाही. आसोद्याच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जनरल लोकांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, खासदारांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं नाही, जिल्हा नियोजन समितीमध्ये वेळोवेळी तक्रार झाली त्यांचं ऐकलं नाही. हा मगरूरपणा आहे आणि देवाची कृपा आहे की रेल्वेच्या बाजूला हे धसलं नाही, नाहीतर आज फार मोठी हानी झाली असती. पण आज हा एवढा मोठा रस्ता जाणारा, त्यामुळे ट्रॅफिक आज बंद झालेली आहे. हा धुळ्याहून नागपूरकडे जाणारा नॅशनल हायवे तरसोद जळगाव बायपास या ठिकाणी आहे आणि हा या पावसामुळे इतका वाईट पद्धतीने आता धसलेला आहे. म्हणजे हा आरोबी आहे, रेल्वेच्या वरून हा ब्रिज गेलेला आहे आणि रेल्वेचे पट्टी जर आपण सोडली लाईन सोडली तर त्याच्या बाहेर जो आपण त्या ठिकाणी मुरुम टाकलेला असतो त्याला सरफेस केलेला असतो तो अतिशय वाईट पद्धतीने धसलेला आहे. या ठिकाणी ठेकेदारांचे माणसं आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो, त्याचे मालक अजून आलेले नाहीत, ते येतील. गडकरी साहेबांच्या कार्यालयाशी आमचा संपर्क आहे. गडकरी साहेबांच्या कानावर सगळी बातमी गेलेली आहे, माहिती दिली, फोटोसुद्धा आम्ही पाठवलेले आहेत. पण या संदर्भामध्ये उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते, जे एक्सपर्ट आहेत त्यातले ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ते केली जाईल. पण मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला म्हणजे काही फारही पाऊस तर मी असं म्हणेल, पाऊस आम्ही कालेक पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगड, पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ, पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनं चालले असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली असती. पण या संदर्भामध्ये तर आम्ही सर्वजण, म्हणजे मी बाहेरगावी होतो, रात्री नाशिकहून आलो, गुलाबभाऊ पण या ठिकाणी बाहेर, आम्ही आज ठिकाणी निघालो, राजू मामा इथले आमदार आहेत, आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पण कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ठेकेदारावर मग त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावर कारवाई करा. कारण एक ठेकेदार काम घेतो, दुसऱ्याला सबलेट करतो, तो तिसऱ्याला सबलेट करतो, अशा पद्धतीने काम चाललेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही गडकरी साहेबांकडे केलेली आहे.